तर मित्रांनो आम्ही आलेलो इथे एलोरा केव्स म्हणजेच वेरूळ. बघा आम्ही जातोय थांबले. पब्लिक पण खूप आहे इथे. बघा सहली वगैरे आलेले आहेत इथे. खूप जण आहे तिकडे. वर जायचं आहे आता तिकडे आपल्याला. खूप लांब आहे इकडे. तर चला तिकीट काउंटर आहे मित्रांनो. इथे तिकीट काढत आपला तिकीट काढणं झालं की जायचं आपल्याला जायला. हे बघा तिकडे एलोरा केव्स हे दिसत आहे बघा. तेव्हा तिकडे मंदिर दिसत आहे. तिकडे मस्त एक नंबर इकडे सहली वगैरे आलेले आहेत. बघा मित्रांनो असे तिकीट आहे आणि पुढे इकडे असं काउंटर आहे. इथे तिकीट दाखवणे लागतात असे. बघा एक नंबर असे तिकीट आहे. आम्ही समजा तिकीट घेतलेलं आहे. आता इथे जाणार. बघा इथे तिकीट चेक करत आहेत. चला जाओ जाओ धक्का मारो भैया. जाओ. ठीक आहे. तर झालं आमचं इन. तर चला इथून. आणि हे जपून राहू देणं लागत असेल. परत लागत असेल तर येताना काय माहिती. बघा मित्रांनो किती मस्त आहे. सध्या पूर्ण चौकडे हिरवत दिसत आहे. आम्ही जातोय आता लेणी क्रमांक 15 कडून स्टार्ट करतोय आम्ही. कारण की असं एकीकडून जर गेलं ना तर पूर्ण बघणं होईल. नाही तर असं मध्येच राहील एखादी. त्याच्यामुळे आम्ही स्टार्ट करतोय इकडून. आता इकडून असं इकडे जाणार. तिकडे पण आहेत. तर इकडून स्टार्ट आहे. तर इकडून बघू तिकडे काय आहे काय नाही. चला मी पहिली वेळेसच आलेलो आहे इकडे. म्हणून मला पण काही इतकं माहिती नाही. तर कसं थोडं हळूहळू वरून तेच. तर इकडे बघू चला. शकता मित्रांनो इथे किती मस्त पैकी एक वॉटरफॉल आहे. वरून पाणी येत आहे. मस्त पैकी एक नंबर वाटत आहे. इकडे बघा किती एक नंबर असं हे वातावरण वगैरे हे बघा. आणि ह्या लेण्या आहेत. लेणी पण मस्त आहे. इथून जायला रस्ता आहे वाटतं. तर चला वरती. हे लेणी क्रमांक 1 ते 6 आहे वाटतं इथं. बघा हे वरती जायला इथून रस्ता आहे. शिड्या आहेत इथून. बघा हे पूर्ण कोरून असं बनलेलं आहे मित्रांनो. पूर्ण कोरून बनलेलं आहे. तेही पूर्ण फक्त छेनी आणि हातोड्याने बनलेलं आहे. बघा हे बघा मित्रांनो वॉटरफॉल वरून येत आहे. हे टिपा क्रमांक 5 इकडे आहे. बघा पुढे अजून आहे. इकडे खूप वेळ लागणार आहे फिरायला. कशी खूप आहे तिकडे. बघा फॉरेनर पण आलेले वाटतं. चला बघा मित्रांनो ही कोणती लेणी 3-4 नंबर काय असेल ती. पण बघा मध्ये स्ट्रक्चर कसं आहे. आणि पुन्हा खूप जुनं आहे. त्यावेळेस बघा फक्त छेनी आणि हातोड्यानं बनलेलं आहे. बघा कसं असेल त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी कशी असेल. आपण आता पण बनवू नाही शकत मित्रांनो असं. कारण की हे पूर्ण एका दगडावर बनलेलं आहे. आणि हे कसं आहे पूर्ण असं छेनी आणि हातोड्यानं बनलेलं आहे. एक पण चूक नाहीये याच्यामध्ये. बघा एकही चूक नाहीये. मित्रांनो इथे बौद्धांची मूर्ती आहे. आणि इकडे खूप भारी स्ट्रक्चर आहे. बघा त्या काळामधलं तर तुम्ही एक अंदाज लावू शकता कसं असेल त्या काळाची स्पेस टेक्नॉलॉजी. बघा इथे पण मूर्ती आहे. त्या काळाची स्पेस टेक्नॉलॉजी कशी असेल आपण आता पण असं बनवू नाही शकत. याच्यापेक्षा भारी बनवू शकतो पण आपल्याकडून चुका होऊ शकतात. पण याच्यामध्ये एकही चूक झालेली नाहीये. कारण की हे पूर्ण एका दगडावर बनलेलं आहे. त्याच्यामुळे बघा तुम्हालाच कळत असेल 500-600 वर्षापूर्वी 500-600 वर्षापूर्वीचा असेल हे. तरीही बघू शकता आतापर्यंत एकदम तसंच्या तसंच आहे. मित्रांनो इथे बुद्धांची समजत मोठी मूर्ती आहे. बघा खूप मोठी आहे. लोक किती आहेत. इथे व्हिडिओ काढू देत नाही वाटतं बहुतेक. बघा मित्रांनो किती भारी एकदम बारीक अशा मूर्त्या काढलेल्या आहेत. आणि एकदम अशा नकाशा बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर लगे. हे बघा बुद्धांची मूर्ती आहे. आणि हे बघा इकडे पण बघा खूप अशा चौकून मूर्त्या आहेत. हे बघा इकडे पण दिसेल तुम्हाला. हे दरवाजा आहे. आणि इकडे हे खांब आहेत पिल्लर्स मित्रांनो. आणि इथून जे सूर्यकिरण आहेत ना ते प्रॉपर एकदम इकडे मूर्तीच्या तोंडावर पडत आहेत. बुद्धांच्या मूर्तीवर एकदम असे प्रॉपर लगे किरण पडत आहेत. बघा बाकी कुठेच नाही. बाकी सगळे इकडे अंधार आहे. पण तिकडे बघा एकदम सूर्यकिरण तिथेच पडत आहे. त्या काळाचं काही इंजिनिअरिंग असेल. चला दुसरीकडे जाऊ. का मित्रांनो तुम्हाला तेव्हा सूर्यप्रकाश दाखवला होता तो इथून जातोय मधून. हे इथून जातोय. आणि बघा इथे पण लेण्या आहे. इथे पण बुद्धांच्या मूर्त्या आहेत. हे बघा हे इकडे पण आहे. हे बघा इथे पण बुद्धांची लेणी वगैरे आहे. आणि खूप मस्त आहे. बघा बघा इथून मध्ये तुम्हाला मूर्ती दाखवली बुद्धांची. तिथून किरणे जात आहे बुद्धांच्या मूर्तीवर. हे बघा
इथे लेन आहे. बस काही नाही, रूम आहे, बस खाली रूम बस. प्रत्येक रूम अशा नुसतं खालीच आहे, मध्ये काही नाही, त्यामुळे दाखवत नाही प्रत्येक रूम. उगाच टाइम जास्त होतो. मित्रांनो इथे एक आहे लेणी बघा, इथे पण भारी आहे बघा. हे पण इथे एक लेणी आहे हे बघा. हे बघा मित्रांनो, खूप अशा पारंपरिक आहेत बघा. इथे पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे बघा. पूर्ण अंधार आहे, मध्ये अंधार आहे, एकदम अंधार आहे, काही दिसत नाही. मी जर टॉर्च बंद केली ना काहीच दिसणार नाही. हे बघा, हे बघा इथे मध्ये काय आहे? रस्ता आहे सिर्फ जायला, ते पण पूर्ण रस्ता नाहीये बघा. पूर्ण काम चालू असेल याचं बहुतेक, कारण की बघा 3च पायऱ्या आहेत फक्त. काहीतरी काम चालू असेल आणि तितक्यातच बंद झालेलं आहे काम. हे बघा इथे पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे बघा. काहीच नाहीये. हे बहुतेक तर डिझाईन आहे, नाही तर इथून रस्ता बनवणार असेल काहीतरी, कारण की तसं स्ट्रक्चर वाटतंय. इथून एक तर पायरी बनवणार असेल वरती जायला, नाहीतर काही वगैरे एखादी रूम वगैरे बनवणार असेल. हे बघा इथून पण तसंच आहे सेम. हे बघा पायऱ्या वाटतच असेल तुम्हाला, दिसत असेल, पण हा कोणालाच प्रपोज माहित नाही आमच्यातून. म्हणजे बाकीच्याला माहित असेल तर कदाचित कमेंट मध्ये सांगू शकता की हे काय आहे नेमकं. हे बघा इथे पण हे बोललेलं आहे. आणि हे बघा इथे गणपती बाप्पा आहेत. हे बघा गणपती बाप्पा एकदम प्रॉपर दिसत आहे. हे बघा, आणि मध्ये 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 काहीच नाही. हे बघा काहीच नाही. हे बघा असेच रूम तिकडे पण बनणार असेल, मी तुम्हाला दाखवले त्या तिकडे, पण तिकडे काम राहिलेलं आहे बघा. तिकडे त्या कोपऱ्याला पण बनणार असेल, पण हे असं राहिलंय. आणि हे बघा ही कोणती देवी, कमेंट मध्ये नक्की सांगा काय आहे. चला चला, इकडे काय नाहीये. चला मित्रांनो, हे समद्यात वेगळं स्ट्रक्चर आहे. समद्यात हे बघा वरती काहीच नाहीये, फक्त हे कोरून बनलेलं आहे. मित्रांनो ही समजा डिफरंट लेणी आहे. एक मी आतापर्यंत बघितलेल्या लेण्यामधून ही समजा डिफरंट आहे, कारण वरून काहीच नाही याच्या, पूर्ण मोकळे. फक्त मध्ये काय आहे ते ह्याच्यामध्ये काहीच माहित नाही मला. आणि हे बघा हे याच्यामध्ये पाणी आहे, किती खोल आहे काय माहिती नाहीये. हे बंद आहे, त्याच्यामध्ये काय आहे काय माहिती. याच्यामध्ये काहीच नाही वाटतं मला. हे बघा त्याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजेच. हा इकडे आहे इकडे, पण मध्ये पण काहीच नाहीये. हे पूर्ण एकदम रिकामा असं आहे, काहीच नाहीये याच्यामध्ये. बनिलं कशाला आहे काय काहीच माहिती नाहीये मला. हे बघा पण हे डिफरंट आहे समजा, कारण की याच्यामध्ये बघा वरतून काहीच नाहीये. बाकीच्या वरतून होतं समजा स्लॅब सारखं, पण याच्यावरून काहीच नाहीये. चला दुसऱ्या पण लेणी बघायच्या. हे बघा मित्रांनो किती मस्त धबधबा आहे. पलीकडे पण लेणी आहे, जायचं पलीकडे पण. खूप उशीर पण झालाय, पूर्ण पायचं राहिलाय इकडून. बघा किती भारी आहे. पुन्हा हे बघा दगड बघा, पूर्ण एकच दगड आहे बघा. आणि वातावरण पण एक नंबर आहे, पाऊस येईल असं वाटतंय. चला ना, रस्ता बंद आहे, पलीकडे काय जाता येणार नाही, इथूनच वापस जातोय आता आम्ही. बघा इकडे पण लेन आहेत. हा इकडे पण लेन आहे. आणि हे काय माहिती, हिरा वगैरे काहीतरी वाटतं. मित्रांनो कितीच वरती दगड आहे बघा, कितीच वरती. आणि त्याच्या खाली बघा हे लेणी कोरलेली आहे बघा. आणि वातावरण पण एक नंबर आहे. हे बघा किती भारी लेणी आहे. असं वाटतच नाहीये की हे इतकं जुनं स्ट्रक्चर असेल म्हणून. आणि हे बघा इथे एक शिवलिंग आहे, इथे एक शिवलिंग आहे. एक शिवलिंग आहे इथे. आणि इथे हे कोणत्या मूर्त्या आहेत काय माहिती, पण समद्यांचे हात पाय असे हे झालेले आहेत, तोडले गेलेले आहेत. काय बघा, आणि वरती बघा हे पूर्ण दगड आहे. आता हे तुम्हाला स्लॅब वाटत असेल, पण हे पूर्ण दगड कोरून बनलेलं आहे. पूर्ण दगड कोरून बनलेलं आहे. आणि याला असं एक राऊंड पण मारता येतं असं वाटतंय मला. हे बघा हे पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी आहे वाटतंय. बघा वरती बघू शकता पूर्ण. आता तुम्हाला वाटत असेल की हे इतकं जुनं काम नसेल, पण पूर्ण दगड कोरून बनलेलं आहे. हे बघा चला बघा किती भारी दगड आहे. दुसरी लेणी आहे मित्रांनो. आणि हे बघा ह्याच्यावर खूप जास्त कलाकारी आहे, पाणी वगैरे पण आहे ते. हे बघा इथे पण महादेवाची पिंडच आहे. हे बघा तुम्ही कलाकारी कशी मस्त केलेली आहे. इथे पण मूर्त्या वगैरे खूप आहेत.
आणि इथे पण आवाज असं थोडं जरी बोललं ना पूर्ण आवाज घुमत आहे असं आहे. पूर्ण आवाज फिरतो असं चौकडे लगे. या कोपऱ्याला बोललं तर त्या कोपऱ्याला आवाज जाईन असा आवाज येत आहे हे बघा. आणि मध्ये महादेवाची पिंड आहे. बाकी काय नाही वाटतं. मध्ये काय नाहीये ना, काहीच नाहीये, नुसतं महादेवाची पिंड आहे बघा. ह्याच्या हातामध्ये काय आहे काय माहिती. हे बघा इकडे पण आहे मूर्ती वगैरे बघा. मस्त आहे. इकडे समजा भारी कलाकारी केलेली आहे बघा. हे वेगळे पिल्लर आहेत खूप जास्त, कारण की बाकीचे पिल्लर होते ते एकदम शार्प होते किंवा याच्यासारखे होते, पण या पिल्लरवरती मूर्त्या पण आहेत बघा. या पिल्लरवरती मूर्त्या पण आहेत. बाकीचे नॉर्मलच आहेत बघा. आणि हे बघा हे इथे नंदी बैल आहेत. हे नंदी बैल आहेत. आणि हे माझ्या अंदाजानं हे श्रीकृष्ण आहेत आणि हे नंदी आहे असं मला वाटतंय. आणि हे माकड आहे बघा. जितकं कळतंय तितकं सांगतो मित्रांनो. ब्रह्मदेव बघा काय करत हा बघा. आणि इकडे वटवागुळा आहे वाटतं, आवाज येत आहे बघा. चला दुसऱ्या लेणीमध्ये पण जायचं आहे आपल्याला. इतकं याचं बाहेर खुल्लं आहे. इथे नंदी आहे, बाकी इकडे समजा हे आहे. चला याच्यामध्ये पण महादेवाचीच पिंड आहे हे बघा. आणि इथे गणपती बाप्पा आहेत बघा. गणपती बाप्पा इथे आहेत आणि तिकडे महादेवाची पिंड आहे. बाकी इथे ह्या भिताडीवर काही नाहीये हे बघा. इथे मूर्त्या आहेत. हे रिकामच आहे, प्रदक्षिणा घालायला असेल बहुतेक, कारण की ते महादेवाची पिंड आहे त्यामुळे. आणि हे काय हे शिमट्यानं बनलेलं बहुतेक. हा आणि हे बघा प्रदक्षिणा घालायला आहे इकडे. आणि इकडे हे बघा हे काय चित्र काढलेलं आहे का ते, कशाच तरी मूर्ती आहे बघा. आणि हे जे पिल्लर आहेत ना हे खूप मोठाले पिल्लर आहेत समजा लेण्यापेक्षा. हे बघा बाकीच्या लेण्यापेक्षा हे पिल्लर खूप मोठाले आहेत. पिल्लर हे बघा किती मोठाले आहेत, तुम्हीच अंदाज लावू शकताय बघा. हे बघा. चला दुसऱ्या लेणीवर बस झाला आता मित्रांनो. हे आहे कैलास मंदिर, समजात मोठं आहे त्याचं. तर चला मध्ये एंटर करतोय. मेन हेच आहे मित्रांनो कैलास मंदिर. तर चला बघा केवढे मोठाले साखळी आहे बघा. हे बघा मित्रांनो हे आहे कैलास मंदिर. आणि हे बघा कसं आहे मधून कैलास मंदिर. मोठं आहे बघू शकता तुम्ही, खूप मोठा असं मंदिर आहे. आणि वरती काहीच नाहीये बघा, वरती काहीच नाहीये, पूर्ण खुल्लं आहे. मोठं आहे बघू. हे बघा वरती पण गेलेले आहेत. वरती पण जायचा ट्राय करू. हे बघा खूप असं मोठं मंदिर आहे बघा. काय आहे तर याच्यामध्ये खूप गर्दी आहे, समजा जास्त गर्दी याच्यामध्येच आहे. बाकीच्या यामध्ये इतकी गर्दी नव्हती, पण याच्यामध्ये मित्रांनो हे महाभारत कोरलेले आहे असं मला वाटतंय. हे बघा कारण की त्याच्यामध्ये रणगाडा वगैरे पूर्ण दिसत आहे बघा. हे बघा हत्ती वगैरे पूर्ण असं जसं युद्ध चालू असेल तसं दिसत आहे. महाभारत कोरलेले आहे वाटतं तिथे. आणि इकडे पण असं भरपूर सारा असं हे बघायला बघा. हत्तीचं त्याचं हे केलेलं आहे त्याच्यामध्ये काय नाही. हे बघा त्याच्यामध्ये काय नाहीये बघा. पण हे बघा हे खूपच छान आहे मित्रांनो. इथे मूर्त्या आहेत, खूप साऱ्या मूर्त्या आहेत मित्रांनो. पूर्ण भिंतीवर पूर्ण तिथून ते इथपर्यंत मूर्त्या आहेत. हे बघा पूर्ण मूर्त्या आहेत. हे बघा हे काहीतरी नृत्य करत आहे असं मला वाटत आहे. हे बघा हातामध्ये त्रिशूळ आहे आणि शायद महादेव आहे. हे बघा हा. आणि याच्या पण हातामध्ये त्रिशूळच आहे, म्हणजे हे पण महादेवच असणार आहे असं मला वाटत आहे. हे बघा
नरसिंह, हा हे नरसिंह अवतार आहे. आणि हे बघा हे बघा हे विष्णू भगवान आहेत. आणि ते पण आहे बघा, पूर्ण मूर्ती आहे तिथून समोर पूर्ण. बघा मित्रांनो कसं, हे कोणते अॅनिमल आहेत मला पण माहित नाहीत. आणि याच्यामध्ये हत्ती वगैरे आहे. पण हे बघा हे कोणते अॅनिमल आहेत हे माहितीच नाहीये मला. आणि हे महाभारत आहे वाटतंय बघा. बघा महाभारत वगैरे आहे. आणि आता वरती पण जातोय आम्ही. चला वरती तर जाऊया. वरती अजून काय काय आहे ते काहीच माहित नाही. चला हे बघा इथून वर जाता येते. तर चला मित्रांनो इथे चप्पल काढायचे. इकडे मंदिर आहे. चला बघू जाऊन बघूया कसलं मंदिर आहे. तर चल ते बघा तिकडे नंदी आहे. तेव्हा नंदी दिसतच आहे. इकडे बघूयात काय आहे. आणि हे आहे कैलास मंदिर. हे आहे कैलास मंदिर. हे बघा महादेव पण बघू शकता तुम्ही. हे बघा इथे महादेवाची मूर्ती आहे. हे बघा हे बघा महादेवाची मूर्ती आहे. आणि हे बघा काय कलाकारी आहे. हे बघा कलाकारी बघू शकता फक्त तुम्ही. हे बघा ते पिल्लर्स बघा. हे बघा सुंदर दिमागाच्या वरती आहे मित्रांनो. हे काय आहे ते आपण डिकोड नाही करू शकत याला. मोठमोठे सायंटिस्ट पण इथे गार झाले. आपण काय करू शकतो याच्यात. हे बघा मित्रांनो हे बघा मंदिर. हे बघा कसं मंदिर आहे बघा. हे बघा ते वरती दगड बघा किती वरती आहे. किती वरती पर्यंत दगड आहे. आणि पूर्ण कोरून बनलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे काय माहिती. काहीच नाही याच्यामध्ये. बघा पण इकडे महादेवाची पिंड आहे. आणि इकडे अजून काय आहे का माहिती. ते नंदी आहे. आणि इकडे एक नंबर असं मंदिर. कशाचं आहे काय माहिती. चल पाहूया. याच्यामध्ये काहीच नाहीये. फक्त इथून पूर्ण दिसतं बाहेरचं पूर्ण व्ह्यू येत आहे. तर मित्रांनो हा व्लॉग इथे संपतो मी. आता आम्ही नेक्स्ट जातोय देवगिरी किल्ला. आणि तो पण व्लॉग बघा तुम्ही नक्कीच. तर भेटूया त्या व्लॉग मध्ये. त्यासाठी बाय बाय.